जय हरी रामकृष्ण हरी. हाय हॅलो नमस्कार. मी गौरी घाणे. आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. खूप दिवसांनी नाही, खूप महिन्यांनी ब्लॉग बनवते. ब्लॉग बनवायचं कारण पण असं काही नाही, मी अचानकच गावी चालले. असं ठरवलं तर काय नाही, मम्मी चालले, गावच्या घराचं काम चालू आहे त्याच्यासाठी. तर मी आज जाणार, उद्या येणार. तर एका दिवसात काय मजा करणार हे मला पण नाही माहीत, पण जायचंय. चला जाऊया आपण डायरेक्ट आता गावाला. खूप दिवसांनी मला तर छान वाटते. तर चला मग जाऊया आपण. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 9:46 कसाऱ्याला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई लोकल 9:46 की कसारा जाने वाली ही लोकल है. लोकल अराइव्ड ऑन प्लॅटफॉर्म नंबर 1. आत्ताच आम्ही उतरले. आम्हाला यायला थोडा उशीर झाला कारण की आम्ही घोटीमध्ये थांबलो होतो. पण तुम्हाला दाखवते, तेच आमची इंदिरा गांधी शाळा आणि तेच आमचं फाटं. पावसाळ्यामध्ये कसं वेगळं दिसतं ना, आता बघू शकता कसं वेगळं दिसतं. तर आम्ही रस्त्याने आता चालले, पप्पा मम्मी मी पुढे चालले, मम्मी पप्पा मध्ये चालले. चला मग आता जाऊया आपण डायरेक्ट घरी गावातल्या. बराच वेळ झाला मी घरी गावात आली आहे. जरा आराम करत होते, अजून कपडे पण चेंज नाही केले. तर मी तुम्हाला दाखवते की आमच्या घराचं काम कसं चालू आहे. नवीन घराचं 2 घर आहेत, त्याच्यामधलं एकच आम्ही बांधतोय. दुसऱ्या घरात तुम्हाला काम दाखवते. चला बघूया आपण. हे बघा, हे आमचं दुसरं घर आहे. म्हणजे पण अजून आत्ताशी पाया भरला आहे, अजून भिंती वगैरे काहीच भरला नाही. तर हे आधीचं घर आहे आणि हे दुसरं, म्हणजे हे 1 आणि हे 2. तर तुम्हाला दाखवते, चला पाया कसा भरला आहे तो. हे बघा, असं समोर डोंगर वगैरे दिसतो. अजून काम बाकी आहे, तर ते काम उद्यापासून सुरू करणार आहे. इकडे कळसुबाईचा डोंगर आहे. एका दिवसात काय मजा करणार. पण मग आमच्या घराचं काम दाखवत होते, फक्त आताशी पाया भरलाय. बघूया. गावाकडची सकाळ. दादा लाल उठला का? लालू, अय लालू उठ. अय हळद नाचवायला गेलता ना रात्री. उठ मग. काय को काहीतरी आणलंय का काय. आता मी शेतावरती चालली आहे. मम्मी पप्पा सगळे गेले, ती मी थांबले होते घरी. आणि आता मी अर्ध्या रस्त्यावरती आहे. तर गावाकडे ऊन असल्यामुळे तोंड बिंड बांधून मी टोपी घातली आहे. तर आता मी अशी सावली, आंब्याची झाडे तिथे तुम्हाला दाखवते. सगळे आंब्याची झाडे. तर अजून पोचले पण नाही मी शेतावरती. काहीच नाही, अर्ध्या रस्त्यातच आहे ऊन असल्यामुळे. करवंद, आंबे यांचे सगळे झाडे आहेत तिथे.
आजूबाजूनी डोंगर आहे पूर्ण. चला दाखवते मी तुम्हाला. मी एकदा लास्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये मी पावसाळ्यातून इथंच व्हिडिओ काढली होती, म्हणजे हेच ठिकाण होतं. आणि आता उन्हाळ्याच्या याच्यामध्ये बघा कसे आहेत. मागच्या पावसाळ्याचा ब्लॉग मी इथलेच व्हिडिओ काढले ते. आत्ताचं वातावरण आणि पावसाळ्यातलं वातावरण तुम्ही बघू शकतात कसं आहे. हे समोर लावले हे वालाची झाडं आहे ती, आणि ती बाजरी वाटतं. आणि ते गहू लावले होते, तर गहू काढून टाकलाय आता तुम्ही बघ. चवळीच्या शेंगा. हे बघा चवळीच्या शेंगा आणि वाल लावलाय. माझा भाऊ विहिरीतून पाणी काढते, ड्रम भरते. चला दाखवते मी तुम्हाला. मोठे पप्पा आणि माझा भाऊ. काय आला कुठं भरायला? उन्हाळ्यामध्ये इकडे रोज नळ येत नसल्यामुळे मासं विहिरीवरून पाणी न्यावं लागतं गावामध्ये. आणि आमच्याकडे याला घाशा बोलतात. घाशावरती ड्रम ठेवून मोबाईलाने असं पाणी नेतात. कांदे लावले थोडेफार. आमच्या इकडं उन्हाळ्यामध्ये एवढं काही हिरवं नसतं, पण विहिरींचं पाणी असल्यामुळे तेवढं तिथल्या तिथे त्या ठिकाणी लावतात. फक्त बघा पूर्ण विहिरीचं पाणी पण आटून जातं. पावसाळ्यामध्ये जेवढे हे डोंगर हिरवे दिसतात तेवढे उन्हाळ्यामध्ये नाही दिसत. डोंगराचा भाग आहे त्यामुळे. बांधाने जायचं. करवंदीची जाळी करवंद आले. त्या शेतामध्ये पण भरपूर आहेत, पण मी रस्त्याने चालले तर तुम्हाला दाखवते. इथे एक करवंदीची जाळी. पण एक तोडूया. हे चीक असतं, हे नाही खायचं. हे असं हे करायचं, झटकून टाकायचं आणि मग खायचं. तुम्हाला दाखवते मी. भरपूर करवंद आलेत. मी तर काय गेले नाही, ऊन पण भरपूर असतं. आणि आता इथं कच्चे आहेत, अजून काही पिकलेले असतात. अजून पिकायला सुरुवात तर नाही झाली आमच्या इकडं. तुम्हाला दाखवते. हे बघा करवंद.
आंबट. इथे एक पिकलंय, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, काटे पण असतात. हे बघा, तोडला आता. मस्त थोडे थोडे पिकतात. आम्ही धुवून वगैरे नाही खात, असंच खातो रानात आल्यावरती. बघा किती सारे आले. डोंगरावरती गेलं तर खूप सारे भेटतात. ती चैने निघून गेले त्या ड्रेसची. पाडशील हांडा तू. कुत्रे भूक होतो का तिथं. एकीकडे फोन आला. आमच्या इथे चाफ्याचं झाड आहे, तुम्हाला दाखवते. आपण फुलं काढूया बरं. माझं तर हात पण पोचतो की नाही काय माहिती. हे बघा, लागलं इथे एक फुल. इथे चाफ्याचं झाड आहे, आपण फुलं तोडूया. हातात येणार नाही, हातात आलं तर बरं होईल. आले आले आले. हा काय ग. हे बघा, खूप फुलं आले. तिकडून पण आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, ते पण आमच्या इकडे हे भेंडीचं झाड बोलतात, त्याच्यामध्येच हे चाफ्याचं पण झाड आहे. लाकड फोडून ठेवले आहेत. थांबा, मी तुम्हाला वरती वावर दाखवते. सगळीकडे असं ऊन पडले, दुपारची वेळ आहे त्यामुळं. हे बघा, कुठून आणली रे आईस्क्रीम. मला आणले. हा, कोण आणले. बाबाला दिदारा. मी आता जेवले. कोण आईस्क्रीम आणले.
एक मला घेतली, एक तुला दिली, एक मला आईला दिली, एक तुला दिली. चार आणल्या होत्या. हा. हे बघ कसं खात आहे. हे दोघी बहिणी भांडे घासून काढा. उठा ग. नाही रे बाबा, हे डगा उठा. लेऊ नाही बाहेर. बाहेर नाही म्हणत. आहे गमत आहे. पाणी नाही आमच्या इथं. पाण्याला जाऊ ना. पाण्यात जायचे. राट आहेत रे आंब. राट. लागला पाडायला ना. हे बघा आमच्या शेताच्या इथं करवंदीची जाळी आहे. तिला करवंद आले ती. हे बघा. आणि मी जेवढे पिकले तेवढे तोडते, कारण की तिकडं डोंगरावरती जायला तर आता खूप ऊन झाले, त्यामुळे मी जात नाही. पण इथं पिकले ती तेवढे मी तोडते. हे बघा 2 कच्चे तोडलेत आणि बाकी पिकलेले तोडलेत. तर मी पूर्ण तोडून झालं का मग मी तुम्हाला दाखवते. जेवढी करवंद माझ्या हातात आली तेवढी मी तोडले ती. आता तुम्हाला नाही दाखवते. एवढे काय पिकले नाही, पण मग जेवढे होते तेवढे मी तोडले. आणि बाकीचे आहेत झाडावरती. तर आता मी करवंद खाणार आहे. चला तुम्हाला काय बसलो. चला आता मी घरी चालले शेतावरून. आता ऊन 5 वाजलेत, तर आता मी घरी गावात चालले. हा शेताकडे गेलते. हा काय दिसतंय. ती पडली. ती पडली ना. याला काय परत आणला.